नमस्कार मित्रांनो. इस्रायलच्या एका जज साहेबाने त्या ठिकाणी केलेल्या लव जिहादचा खटला जो चालू होता, त्या खटल्यामध्ये त्या जज साहेबाने 16 लोकांना फाशीची शिक्षा दिली आणि वरती कॉमेंट केली, क्या इंडिया समज रखा है क्या. म्हणजे बघा, त्यांनासुद्धा कळालं इंडियामध्ये काय चालतं, पण आम्हाला मात्र कळालं नाही. कारण मुळात इस्रायलचं अस्तित्वच त्यांच्या कणखरपणामध्ये, त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये, त्यांच्या हुशारीमध्ये दडलेले आहे. 1 कोटीचा इस्रायल आणि त्या ठिकाणी साधारण 80-85 लाख ज्यू आहेत आणि 10-15 लाख मुसलमान आहेत. तेव्हा त्यांच्या आजूबाजूला सगळे मुस्लिम देश असल्यामुळे त्यांचा हा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. त्यांना जगायचं असेल, देश म्हणून टिकायचं असेल, तर आजूबाजूच्या सगळ्या मुस्लिम देशाशी टक्कर देण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. आणि आपण बघतोय की गाझामध्ये, लेबनॉनमध्ये कशा पद्धतीने त्यांचं युद्ध चालू आहे. तेव्हा मुळात त्यांना कुणीही मदतीला नाही. संख्येने मुठभर, भूमी छोटीशी, ती बी वाळवंटी, अशा ठिकाणी जगायचं असेल तर असा कणखरपणा, असं कट्टरपणा ठेवल्याशिवाय त्यांना शक्य नाही. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की भारत समजले आहे का. कारण त्यांना भारतात माहिती आहे ह्या ठिकाणी भाईचारा सतत चालू असतो आणि इथले सेक्युलर हे नेहमी भाईचारा करत असतात. पण आपण भारतीय लोक इतिहासातून काही शिकलो नाही मित्र हो. कारण 500 वर्षापासून मुसलमानांचं या ठिकाणी राज्य होतं. अनेक अत्याचार आपण सहन केले. आपले राजे देशोधडीला गेली. काही जण नामशेष झाले, त्यांचे घराण्यात बेपत्ता झाली आणि त्यानंतर मी भारताची पुन्हा एकदा फाळणी झाली. त्यात बी हजारो लाखो लोक मारले गेले. एक देशातला तुकडा पाकिस्तान म्हणून निर्माण झाला आणि तरीही 50 वर्षापासून आपण भाईचारा करतो आहोत. म्हणजे नीट आपण इतिहासाचं आकलन केलं नाही. इतिहासामध्ये काय घडलं याच्याबद्दल धडा घेतला नाही. आणि जेव्हा BJP किंवा काही हिंदू लोक जेव्हा काही प्रमाणात कट्टरतेची भाषा करतात, इस्लाम काय आहे, मुसलमान कसा आहे हे शिकवण्याचा, हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना कम्युनल म्हणून त्यांची गणना केली जाते. आणि इथले काँग्रेसवाले, समाजवादी, डावे जे स्वतःला सेक्युलर समजतात आणि इथले विद्वान, अभ्यासक, इतिहासकार आणि प्रोफेसर जे स्वतःला सेक्युलर समजतात, ते सतत हिंदुत्ववाद्यांना शिव्या देत असतात. कारण सेक्युलर म्हटल्यानंतर तुमची वाहवा होते. अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बोलवण्यात येते आणि तुमचे रटाळे भाषणं ऐकून त्या त्यावर टाळ्या दिल्या जातात. तेव्हा मग एवढं छान सगळं जर मिळत असेल, काँग्रेसच्या काळात या सेक्युलर विद्वानांना सगळं काही मिळत होतं. वेगवेगळ्या कमिटीवर यांची नेमणूक होत होती. वेगवेगळ्या देशामध्ये यांचे शिष्टमंडळ जात होते. ते आता सगळं बंद झालं. खरं यांचं हे दुखणं आहे. म्हणजे इतिहासाकडे जेव्हा आपण उघड्या डोळ्याने बघू लागतो आणि ते BJPने बघायला सुरुवात केली, तेव्हा मग या डाव्यांना त्याचा मोठा त्रास झाला आणि त्याचप्रमाणे काँग्रेस बी ओरडू करू लागली. पण खरं ज्ञान हे इस्रायलकडनं घेण्यासारखं आहे. इस्रायलनं हा पक्का व्यवहारी, तर्कशुद्ध इतिहासाचं ज्ञान असलेला आणि खरा जगामध्ये आजपर्यंत ज्या माणसाने, ज्या समाजाने 2000 वर्ष संघर्ष केला, त्यांना एक देश भेटला. तेव्हा तो देश टिकवणं त्यांना गरजेचं आहे. आम्हाला गरजेचं नाही. कारण आमच्यावर कोणी राज्य केलं, आमचे अजून 4 तुकडे केले, आम्हाला फरक पडत नाही. 140 कोटीचा देश आहे आणि उद्या वेळ आली तर दाढी आणि टोपी घालायला आम्ही भारतीय तयार आहोत, एवढं मात्र नक्की. कारण तसं नसतं तर आपण बी तो कट्टरता बाळगली असती आणि ह्या लोकांना चांगल्या प्रकारे धडा शिकून देश समृद्ध, देश सुखी आणि देश आतंकवादापासून मुक्त केला असता. पण तसं आपण अजून करत नाही. म्हणजे आपण अजून इतिहासामधून काही शिकलो नाही, असं सरळ त्याचा अर्थ. नमस्कार.